समोर आहे स्ट्राईक एंडला रक्षित, एक अनुभवी फलंदाज. पहिलाच फटका रक्षितला, शॉट ऑफ लेन, उजव्या टीच्या बाहेर विडत मिळाली, जागा बघितली, जागा दाखवली, कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. रक्षित सारखा एक अनुभवी फलंदाज, उजव्या टीच्या बाहेर जागा मिळाली, शॉट ऑफ लेन म्हणजे आखूट टप्प्याचा, आणि तुम्ही जर त्याला वेट दिली तर, जागा दिली तर मग त्याने पोझिशनमध्ये येऊन अप्पर कट शॉट बॅटच्या मधोमध घेऊन खेळलेला एक अप्रतिम दर्जेदार असा फटका. कारण स्वीपर कव्हर नाही आहे, क्षेत्र पुरं सुनसान पडलंय. दरम्यान गोलंदाज, हा चेंडू पुन्हा तोच फटका, पण एवढी टायमिंग बरोबर नव्हतं, संपर्क बरोबर नव्हता. 2 धावा निश्चित. कव्हरचा क्षेत्ररक्षक जिथपर्यंत स्वीपर कव्हरला जाऊन चेंडू उचलून थ्रो करेल, 2 धावा निश्चित. रक्षित सारखा फलंदाज जो बॅकफूट प्लेअर मानला जातो, जास्त करून क्रीजच्या गहराईचा उपयोग चांगला करतो, त्याच्यासाठी 2 खेळाडू लेग साईडला तैनात आहेत सर्कलच्या बाहेर, आणि गोलंदाजीचा मारा उजवटीच्या बाहेर होतोय. हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी संपर्क थोडा हलकासा होतोय आणि चेंडू येतोय तो बाय स्वरूपात, धाव संपर्क झालाच नाहीये. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात, अतिरिक्त धावसंख्येचं खातंही उघडलं गेलंय. धावसंख्या दर्शवते ती 7 धावा. जर आपण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक तैनात केलेत त्यानुसार आपण मारा केला पाहिजे. मधल्या डाव्या ष्टीवर मारा असेल तर ठीक, परंतु मारा उजव्याटीच्या बाहेर दिसतोय लाईन लेनच्या शोधामध्ये. यावेळी चांगला फटका आहे जमीन लगत, पण सर्कल 30 गजच्या यानमध्ये थोडा टॉप ऑफ द सर्कल क्षेत्ररक्षक असल्यामुळे 1 धाव आरामात पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. कोण इकडे आला? ऋत्विक आणि रक्षित, दोन्ही सख्खे बंधू आघाडीच्या जोडीमध्ये. हा स्लोअर वन, आणि हा पंचांचा इशारा. स्लोअर वन सोडता सोडता उंची जास्त होती, हाईट नो म्हटला पाहिजे, या प्रकारातला हा नो गणला जाईल. पंचाने सांगितलं हा चेंडू पुन्हा टाका, कारण आता उघड्या डोळे पहा नीट, मिळेल तुम्हाला आता फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. रक्षित आता कसा त्याचा फायदा घेतो ते आपण बघूया. यावेळी स्लॉटमध्ये होता, करेक्ट कनेक्शन आहे, मिड ऑफच्या डोक्यावर, यावेळी चौकार. चेंडू टाकला, फुलरलेन टाकला तर मग तुमचा कार्यक्रम ठरला म्हणून समजा. बरोबर, जास्त काही करावं लागलं नाही, फक्त टायमिंग केलं, थोडी पॉवर त्याच्यामागे झोकली. पहिलं पॉवर प्ले षटक चालू आहे, त्यामुळे आता 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा चांगला घेतोय रक्षित. ऑफ साईडला त्यांनी सर्व फटके खेळले, अजून लेग साईडला त्यांनी एकही फटका खेळला नाही स्ट्रोक. हा परत एकदा, यावेळी बॅकफुटला जाऊन मिडॉनच्या दिशेला, जर क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू उचलला असता प्रयत्नात तर धावचीतचा मोका होता, कारण स्ट्रोक विदर निघाला होते. रक्षित स्वतःवर नाराज आहेत, कारण आखुट्ट्यामध्ये चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा, त्यांनी खेळला कुठे तर ऑन साईडला, लेग साईडला, ते पण सर्कलमध्ये, मिडॉनमध्ये. एक चांगली संधी गेली, परंतु धावसंख्या चांगली धावफलकावर 14 धावा, 2 चौकाराच्या साह्याने, आणि दोन्ही चौकार रक्षितच्या बॅटमधून आलेत. जर तुम्हाला 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळायचं असेल तर यू मस्ट प्रेशर, म्हणजे तुम्ही गोलंदाजांनी फलंदाजांना जरा खेळवा आणि यष्ट्यांमध्ये चेंडू संपवा, जस्ट फिनिश द डिलिव्हरी विदिन द स्टंप. पण आता हे मोठं मैदान आहे, ठाणे शहरातलं एकमेव असं मैदान ज्या मैदानाला 65 मीटरची सीमारेखा आहे, आणि हे वर्तुळाकार मैदान आहे. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जर तुमच्याकडे चांगली टेक्निक असेल, 2 क्षेत्ररक्षकांमधून तुम्हाला फटके खेळण्याची तुमची कला असेल, तर नक्कीच तुम्ही इथे मोठी धावसंख्या उभारू शकता. एकेरी धावासुद्धा इथे चांगल्या धावू शकतात. फक्त प्लेस करून फलंदाज नक्कीच त्या धावा पुऱ्या करू शकतात. दुसरा गोलंदाज गौरांग, डावेटीच्या बाहेर लूज डिलिव्हरी, आणि त्याचा पुरेपूर फायदा. षटकार एका बघूया, नक्कीच हा जातोय सीमारेच्या वरून आरपार षटकार.
सेट बॅट्समन आहे गौरांगचं स्वागत केलं रक्षितने. डावीटीच्या बाहेर शॉर्ट ऑफ प्लेन बॅकफुटला जाऊन खाली क्षेत्र निवडलं. डीप फाईन लेगचं क्षेत्र खाली होतं. टायमिंग चांगलं, थोडी पॉवर परत जनरेट केली आणि यावेळी पाठवलं सीमारेषेवरून षटकाराला. दरम्यान हा चेंडू यॉर्कर लेंथ यावेळी ऑन ड्राईव्ह करतोय. सर्कलच्या टॉपवर खेळाडू आहे मिडविकेट क्षेत्रात. हळू हाताने खेळल्यामुळे एक धाव घेण्यात काही दिक्कत नाही आहे. स्ट्राईक बदललाही जातोय, रोटेट होतोय आणि धावसंख्याही बदलली जाते. ती 21 धावा. आता ऋत्विक, दोन्ही हे जो बंधूंची जोडी आहे चांगली कामगिरी करताना आता तरी दिसते. यावेळी आखोट टप्पा, लूज डिलिव्हरी, आता काय म्हणावं या चेंडूला. आणि यावेळी ऋत्विक तोडून पडतोय चौकाराने. किती खराब होता, म्हणजे एवढा तो प्रभावहीन मारा असं म्हणावं लागेल. प्रभावहीन, ज्यामध्ये प्रभावच नाहीये. आता हा चेंडू टाकायचं म्हणून टाकला का काय, असा टाकला तो. फलंदाजाला काय, सकाळी सकाळी नाश्ता केला नव्हता, हात सापाटून मारला आणि पोटभर मारला असं म्हणावं लागेल. एक तर ऋत्विकला हा भेटला असता तर तो षटकार गेला असता यावेळी. सॉरी रितेशला, पण रक्षितला, पण समोर ऋत्विक आहे. हा यॉर्कर लेन, यावेळी चांगलं कमबॅक केलंय, वापसी केली आहे. असाच चेंडू पाहिजे. यॉर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेटमधलं गोलंदाजाकडे असतंय. फलंदाजाच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकलेला चेंडू म्हणजे यॉर्कर. क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण त्याला कॅन्सरस म्हणतो. हा चांगला चेंडू हाताळला यावेळी. यावेळी हा फुल टॉस, पण हवेत आहे, चुकलेला फटका आहे, झेल आहे. लॉंग ऑनला संधी मोठी आहे आणि ही सुटली. एकतर फलंदाज आग ओकतोय, चांगला मिस्ट्रोक होता, चुकलेला फटका होता, जास्त काहीच करायचं नव्हतं, आरामात झेल टिपला पाहिजे होता, परंतु यावेळी झेल सुटला. आता हा किती महागात पडतोय ते येणारा काळ आणि हे षटकच सांगतील. गौरांगला यावेळी पाठवलंय डीप मिडविकेट वरनं, अक्रॉस द लाईन, हाय अँड हँडसम सिक्सर. दोन षटकानंतर 33 धावा बिनबाद अशी धावफलक दर्शवतोय. गौरांगने मोकळा श्वास सोडला, झालं रे बाबा, असंच असेल. कारण की पहिल्या चेंडूवर षटकार, षटकाच्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार अशी त्याची सांगता केली दोन्ही बंधूंनी. आलवा बंधू. आणि यावेळी तिसरं षटक बघूया कोण घेऊन येत आहे. कौशल. त्याला काहीतरी मोठं कौशल्य करावं लागेल, कारण पहिलं डॅमेज झालंय. मोठी धावसंख्या उभारली दोन षटकामध्ये. यावेळी फुल टॉस, बरोबर कनेक्शन नाही आहे, परंतु वन बाउंड चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीवरनं, सीमारेखा पार, चौकार. कौशलचं स्वागत सुद्धा चौकाराने. फुलटॉस चेंडूला खेळ मिडविकेट क्षेत्रात, सीमारेखा पार. यावेळी जागेवरूनच बिगिट करायचा प्रयत्न, टिक्सा बॅटवर येत नाही आहे, बॅक टू द बॉलर येतोय चेंडू. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलतोय. कौशल, अशा वेळी चेंडू स्टंपच्या बाहेर सोडावे, आवाक्याच्या बाहेर, रेंजच्या बाहेर. मॅच बॉल आलाय तो वापरला जातोय. 2 चेंडू नंतर धावसंख्या बरोबर 37 बिनबाद धावफलक दर्शवतोय. तिसरा चेंडू हाताळतोय कौशल.
रिव्हर्स काय कडक कट्ट्या काय कनेक्शन आहे. कोणी पळू नका सांगतोय चेंडू आणि हा जातोय सीमारेखा पार. पुन्हा एकदा चौकार. यावेळी ऑफस्टमच्या बाहेर पहिलं चेंडूला रीड केलं आणि चांगला हा रिव्हर्स स्वीप चौकारासाठी. फार जबरदस्त फलंदाजी दरम्यान हा चेंडू फुल टॉस आणि हा तर लूज डिलिव्हरी. काय इम्पॅक्ट आहे. हा तर बिग ब्लो आहे. हाय अँड हँडसम मॅक्झिमम. आपलं मनोरंजन करतोय पण यावेळी ऑफसाईडला एक रिव्हर्स आणि लेग साईडला षटकार. चारी बाजूला उधळतोय आपल्या फटक्यांची रंग. खरं म्हटलं त्याला रांगोळीच काढतोय हा फटक्यांची. आणि लूज इम्पॅक्ट आहे. एवढी खास गोलंदाजी प्रभावशाली आहेच नाही नक्की. फुल टॉस येत आहेत, फुलर लेंथ येत आहेत. हा पुढ्यात हा पण एकदा स्लॉटमध्ये आणि हवेत आहे चुकलेला फटका. ओ हा जल सुटला पण कसा. माय गॉड. हातातून सुटून डोक्यावर आला म्हणजे डोक्यावर दिली दस्तक, मस्तकावर दस्तक. नशीब. हा ॲक्शन रिप्ले बघा तुम्ही यूट्यूबमध्ये जे दर्शक बघतायत WTCच्या माध्यमातून. झेल सोडण्याची कला असते. हा वेगळाच सुटला. एवढे जीवनदान भेटले का मग काय. एवढे जीवनदान दोघांनाही जीवनदान मिळालेत असं नाही आहे. दोन्ही बंधूंना. आता ऋत्विक समोर जातोय. राऊंड विकेट मारा. हा लेग साईडला लूज डिलिव्हरी. हाही कॅच आहे. हवेत उंची जास्त, रुंदी कमी आणि यावेळी बरोबर घेतला झेल. दिली विकेटची हमी. पहिला धक्का. अठ्ठेचाळीस धावा. ऋत्विक बांधून तंबूत परततोय. प्रथमेश नवीन बॅटर नॉर्थन ग्रेनला आहे. चौथं षटक मार्गस्थ होतोय. डाव उजवटीच्या बाहेर जाऊन शफल होऊन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. ठीक बॅटला का संपर्क होत नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक फाईनली गोल येतोय, अडवतोय. कारण डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. खाली क्षेत्र होतं शॉर्ट थर्डमॅनचं. एक धाव निश्चित. आतली कट लागून चेंडू गेला होता. प्रथमेश चौथं षटक हाताळतोय. हा चांगला चेंडू नक्कीच. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. चेंडूला सोडलं. सरळ निघाला चेंडू. मधल्या यष्टीवरनं बिगिट करायच्या प्रयत्नात संपर्क होत नाहीये. ऑन साईडला बिगिट करायचं होतं. दरम्यान नॅशनल स्ट्रोक करायचा प्रयत्न ऑन साईडला. हा बघा यावेळी कनेक्शन बरोबर आहे, संपर्क बरोबर आहे आणि उत्तर काय मिळतंय. चेंडू जाईल मिडविकेटच्या डोक्यावरनं. सीमारेखा पार. अजून येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. काय शॉट आहेत अमर. आणि 50 धावा पूर्ण याबरोबर 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण. 3 चेंडू अजून यायचे शिल्लक आहेत. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. दरम्यान हा यॉर्कर लेंथ चांगला खेळलाय. खोदून काढलाय लॉंग ऑफला जमीन लगत. डाऊन द ग्राउंड. एक धाव पिळते. दुसरी धाव. थ्रो बघा कुठे. स्टम्पचा पत्ता शोधतोय हा चेंडू. पत्ता ढुंटावा थ्रो. एक धाव, 2 धाव नक्कीच. धावसंख्या
ताफलकर दर्शवते 57. शेवटचे कदाचित 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. मोठं लक्ष उभं करण्याच्या मार्गावर आहेत दोन्ही फलंदाज. हा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन लेग साईडला उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक अडवतोय पण सफलता मिळत नाहीये. चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर? नक्कीच. आणि हा षटकार. हा फंटपटला येत हवेत उडवलाय, 1 बाउन्स जाईल, चेंडू सीमारेखा पार नक्कीच. आणि यावेळी येतोय चौकार. षष्ठ 68 धावांचं लक्ष्य. यामध्ये नाबाद खेळी केली आहे ती सलामीचा बल्लेबाज रक्षितने. नाव रक्षित आणि फार सुरक्षित ठेवलंय आपल्या संघाला रक्षितने. फार अप्रतिम. 34 धावा नाबाद. वेलप्लेड रक्षित. 34 नॉट आउट. रक्षित चांगली खेळी रक्षितची. आणि आपण बघूया आता दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय. सेकंड राऊंड. व्हाईट टायगर दुसऱ्या फेरीमध्ये समोर जातोय. टीम सोनई मरो या संघाला. आणि त्यांनी नाणेफेक जिंकली आहे. त्यांच्या बाजूने कौल लागलाय. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 68 धावांच्या आता पाठलाग करतोय. DSC हा संघ. पाहूया काय घडेल. कारण सामना मोठा आहे. नॉकआउट सिस्टीम आहे त्यामुळे प्रत्येक सामना हा अटीतटीचा असेल एवढं निश्चित. रक्षित आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा फलंदाज. अष्टपैलूची भूमिका आपल्या संघामध्ये पार पाडतो रक्षित. पहिलं षटक हाताळतोय. चेंडू आपल्या हातात घेतलाय. पहिलं पॉवर प्ले षटक रक्षित घेऊन येतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DS ची सलामीची जोडी गौरांग आणि हर्ष. स्ट्राईक एंडला आहे तो गौरांग, नॉन स्ट्राईक एंडला हर्ष. प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत कमीत कमी 17 धावा षटकामागे. आणि इथून सुरुवात करायची म्हटल्यावर प्रत्येक चेंडूचा घ्यावा लागेल तुम्हाला चांगला समाचार. मोठे फटके तर खेळायचे आहेत. वर्तुळाकार मैदान, 65 मीटरची सीमारेषा. कठीण नाही आहे पण सहजही नाही आहे. यावेळी चांगला फटका आहे परंतु सर्कलमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दक्ष थोडा लोअर फुलटा चेंडूला फक्त ऑन साईडला खेळून काढलं. सुरुवात केली धावसंख्येची. श्रीगणेश केलाय. ओपन द अकाउंट विथ सिंगल. रक्षित राऊंड द विकेट. शॉर्ट रनअपने आता हर्ष समोर जातोय.
दोन खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन या दिशेला. यावेळी चांगला फटका सजवलाय. खोलवर टप्पा ऑन साइडला, लेन थोडी करा, फायदा उचलतोय डीप स्क्वेअर लेगला, वन बाउन्स चौकार. दरम्यान राऊंड द विकेट, फुल टॉस, लूज डिलिव्हरी. पंचांचा इशारा महत्वाचा आहे. वाईड आहे का? हा नो आहे, हाईट नो, आणि हा चौकार. डीप फाइंडिंगला चौकारी जातोय बॅटच्या आतलीकडे लागून. तुम्ही जेव्हा राऊंड विकेट येता तेव्हा तुम्हाला एक कोण मिळतो बनवायला. उजव्या स्टोन चेंडू तुम्ही बाहेर काढू शकता. अक्रॉस द लाईन जाऊन फलंदाजाला खेळावं लागेल. तसाच हा यॉर्कर परफेक्ट. यावेळी आतलीकडे लागून चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय तो सर्कलमध्ये. एकच धाव. मोठे फटके खेळावे लागतील. दोन चौकार तर आलेत या षटकात आणि धावसंख्या बघूया 12 धावा. यावेळी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू नव्हताच, मुळे ऑन दी लेग स्टंप होता. सफल झाले पहिलेच आणि लेग स्टिक उडवली इथे. फलंदाज बाद. विकेट मारा करताना यॉर्कर चांगला शोधला. लेग स्टंपवर खोलला टप्पा, सफल झाले फलंदाज. स्वतःलाच यॉर्क करून घेतलं त्यांनी. हा बघा, पहिल्यांदा स्पिनर चेंडूच्या रेषेमध्ये येता बाहेर निघायला चेंडूला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट ट्राय करायला गेले. संपर्क होत नाहीये. प्ले अँड मिस शुभम, आणि षटक होतोय निर्धाव चेंडूने. पूर धावसंख्या पाहूया आपण धावफलकावर. एक गडी बाद 12. यानंतर दुसऱ्या फेरीचा मोठा सामना येणारे आपल्या समोर. तो आहे व्हाईट टायगर विरुद्ध सोनवाई मरुआई. फार मोठा सामना आहे. फार जबरदस्त सामने येत आहेत. आयोजन नियोजन जबरदस्त. खरंच कौतुक केलं पाहिजे युनायटेड 3 आणि आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय संजय दादा भोईर यांच्यामुळे आपण 11व्या वर्षामध्ये आहोत या स्पर्धेच्या. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेट महामहोत्सव आपण याला म्हणतो. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा. फुलटॉस उजव्या टीच्या बाहेर, फायदा उचलू शकले नाहीयेत. डॉट डिलिव्हरी ते पहिले तयारच नव्हते. गोलंदाज आहे सागर. दुसरा चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्स कडनं. यावेळी हा ब्लॉक होल मध्ये नव्हताच. हा तर फुलर लेंथ होता, पण वेगळ्या पद्धतीने खेळायला गेलं. पायांची हालचाल नाहीये. चेंडू उडवते दांडी आणि दांडी गोल. दरम्यान दुसरा धक्का. फलंदाजाचा अप्रोच पाहून असं वाटलं नाही की खोलवर टप्पा स्वतःच मिस केला. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय चेंडूला. जागेवरून मोठ्या फटका पण वाईड आहे. पंचाने सांगितलं खूपच बाहेर आहे. पण लाईन आणि चेंडूच्या रेषेमध्ये न येता खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू पर्यंत पोचलं पाहिजे. दुरून खेळण्याचा प्रयत्न. हा बघा, खोट टप्पा, स्लोअर वन बाउन्सर, सरप्राईज डिलिव्हरी. थोडा आपटला डेस्कवर, त्यामुळे चेंडू उसळी घेतोय.
दरम्यान गोलंदाज सागर पुढे टाकला, हवेत उंच आहे, मिश्रोक आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक हो स्वतःलाच ऑकवर्ड पोझिशन करून ठेवलं, जज केलंच नाही. पहिले चेंडू खाली किती वेळ होता तो. ओके, नंतर त्यांनी सर्वांना हात करून सांगितलं ओके 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 डोंट वरी गाईज. हे फार चांगलं होतं, थँक्यू. फार रिॲक्शन चांगलं मिळतात पाहिलं. यूट्यूबच्या माध्यमातून जगाचं लक्ष या स्पर्धेकडे. यावेळी शॉर्ट आर्म पूल मिडविकेट क्षेत्रामध्ये उजव्या बाहेरून चेंडूला खेचल्या, दुसरी धाव, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, वेगाने धाव पूर्ण केली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 17 धावा, 2 गडी बाद. तिसरा धक्का मिळाला असता कव्हरच्या क्षेत्रात झेल सुटला. सागर पुन्हा एकदा फुलर लेन, लोअर फुल टॉस, जमीन लगत फटका. मिडविकेटला एक धाव. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा फार अडचणीत संघ येईल आणि अडचणीत आहे आता, कारण 2 षटकानंतर धावसंख्या फक्त 18. आता करायच्या तुम्हाला 50 धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 2 षटकात 50 धावा. पहिल्यांदा पेपर कठीण होता, तो अजूनच कठीण करून झालाय कारण विकेटी गेल्या. आणि आता गोलंदाज चंदन, बघू कसा सुगंध देतोय संघाला चंदन आपल्या गोलंदाजीने, कारण महत्त्वपूर्ण तिसरे षटक आहे. इथे फलंदाज मोठे फटके खेळायला जातील नक्कीच. कमीत कमी 8 षटकार पाहिजेत 12 चेंडूंमध्ये, तर तुम्ही लक्ष्याच्या जवळपास फिरकाल. प्रत्येक चेंडूला तुम्हाला हवाई यात्रा करायला लागेल, करवावी लागेल, तरच या स्पर्धेत टिकाल. चंदन 10-12 पलांचा रनअप. हा काढा हवेत, मिस्ट्रोक आहे का, लांब जाईल, नक्कीच लांब, दूरचा पल्ला गाठतोय, जातोय लॉंगॉनवरनं, फटका आहे वजन आणि धावा मिळतील अर्ध्या डझन. हवाई यात्रा करावी लागेल. यावेळी बॅकफुटला चांगला चेंडू, शॉर्ट गोल्डने दुसरी घेतोय, बॅकफुटला जाऊन खेळून काढलाय, स्वीपर कव्हरला 2 धावा निश्चित सुनिश्चित, पण चांगल्या प्रकारे खेळला. चेंडूच्या मागे येऊन शरीराच्या नजदीक, बरोबर डोळ्यांच्या खाली, परफेक्ट प्लेसमेंट, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्वीपर डीप स्क्वेअर लेग आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेत चंदनसाठी. यावेळी उजव्याटीच्या बाहेर सरळ निघतोय, जागेवरून मोठा फटका, खेळण्याच्या प्रयत्नात, बिगिट करायच्या प्रयत्नात, प्ले अँड मिस. लेग साईडला पिकअप शॉट, पण पिकअप होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. 3 चेंडू शिल्लक, षटकातील 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 40 धावा. 42 मिलाप यांचं आगमन, त्यांचं स्वागत. हा क्लासिक, पण उजव्याटीच्या बाहेर आहे. अपील केलंय, जोरदार अपील आहे. आणि कोणी केलं बघा, पहिलं अपील झालं गोलंदाज आणि विकेट किंवा ठीक आहे, लॉंग ऑननी पण अपील केलं, लॉंग ऑफनी पण अपील केलं, स्वीपर कव्हर पण अपील करतोय. क्या बात आहे, वाह, काय एकात्मत आहे अपीलमध्ये. ज्याला दिसलं त्यांनी केलं, नाही दिसलं त्यांनी केलं. वाह. दरम्यान गोलंदाज चंदन, हा कडक शॉट, नाईस लुकिंग स्ट्रोक, बॅकफुटला जागा बनवून कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून स्वीपर कव्हरला 2 धावा निश्चित, पण क्लास चांगला दर्शवला या स्ट्रोकमध्ये दिसला. इट्स अ प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. उजव्याटीच्या बाहेर आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूच्या मागे येऊन बॅटच्या मधोमध घेत चांगला फटका. खास करून त्यांनी प्लेसमेंट चांगली होती. काही म्हणा DSC त्यांच्याकडे. हा जो फलंदाज आहे चंदन, चंदन टू चंदन, अरे वा, गोलंदाज चंदन, प्रथमेश आहे बॅट्समन. मी म्हणलं असं कसं,
प्रथमेश, चांगला क्लास आहे प्रथमेशकडे. शॉट सिलेक्शन चांगले, एवढं नक्की भले संघ अडचणीत आहे तरी बॅटिंग क्लास हा चांगला खेळलाय. गोलंदच्या डोक्यावरनं ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑफला एक धाव मिळेल, दुसरी धाव आणि हा लूज थ्रो बघा. हा थ्रो पोचेपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये. 3 षटकं पूर्ण, याबरोबर 2 धावांबरोबर 2 धावांसह 3रं षटक पूर्ण, धावसंख्या 30. आणि आता हवे आहेत बरोबर शेवटच्या षटकात 6 चेंडूंमध्ये 38 धावा. 38 रिक्वायर्ड विदिन 6 डिलिव्हरीज. DASC याचा फुल फॉर्म देवाशीष सोसायटी स्पोर्ट्स क्लब, देव आशिष स्पोर्ट्स क्लब. त्यांच्याच 12व्या खेळाडूला त्यांचं पूर्ण नाव माहीत नाही आहे. व्हेरी गुड, थँक्यू. चला, काही गोष्टी इथे धमाल येते कारण हा एकत्र आणतो आम्हा सर्वांना. कारण ही क्रिकेटची जी माती आहे ना, या विकेटची माती खास करून हायलँडची जोडते अनेक नाती. एवढं आम्ही एकत्र येतो. दरम्यान आता 6:38 फार कुदूर मॅच आहे. आता पहिला चेंडू सांगेल मॅच कुठे जाईल. यावेळी 1 बाउंड चेंडू जाईल, सीमारेखा पार निश्चित, चौकार मिडविकेट क्षेत्रामध्ये. खरं क्रीडासिक जे यूट्यूबच्या माध्यमातून WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतात, यानंतर सामना फार महत्त्वाचा आहे. यावेळी पुन्हा तोच दिशा, आकुट टप्पा, उजटीच्या बाहेरून क्रॉस बॅटेड शॉटम पुल, पण यावेळी डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे खेळाडू, 1 धाव मिळेल. पण आता सामना बराच लांब झाला, म्हणजे दिल्ली बरीच दूर आहे अशीच. आणि आता फलंदाजांना दिल्ली गाठायची असेल विजयाची तर अशक्य गोष्ट आहे. यावेळी खोलवर टप्पा, डॉट डिलिव्हरी येते. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, फक्त वेळ बाकी, औपचारिकता बाकी म्हटलं पाहिजे या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि करायचे चिक्कार धावा. चिक्कार हा शब्दच योग्य आहे किंवा बऱ्याच. हा हवेत आहे आणि कव्हरच्या डोक्यावरनं लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने येतोय, चेंडूला कट करेल, अडवेल, थ्रो करेल, 1च धाव. आता 2 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली धावफलकावर 35. 33 धावा. हवेत फटका आहे. आरामात झेली टिपलाय लॉंगॉनला. आता येणाऱ्या खेळाडूला काय करायचंय, एका चेंडूत करायचे त्यांना 33 धावा. काय मानसिकता असेल. चला प्लीज जरा बॅट्समॅन फास्ट, जरा धावत जा. आता आम्ही म्हणणार नाही तुम्हाला आरामात परत या, कारण एकच चेंडू आहे. जरा गेल्यावर एन्जॉय करा. षटकार नक्कीच आपण ट्राय करा. मोठा फटका जाता जाता या सामन्याच्या गोड आठवणी आपण नक्की घेऊन जा, कारण आता संघाला अडचणीत आहे. हा उजव्याच्या बाहेर वाईड आहे. अवांतर एक चेंडू टाकताना हासा चेंडू का डिलिव्हर करावा. क्रिकेट सेन्स हेच सांगतं. हा रेग्युलर चेंडू असला पाहिजे. लिगल डिलिव्हरी. हा लिगल डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने केलंय. षटकाची सांगता आणि विजय हासिल केलाय या संघाने. अमर स्पोर्ट्स बी अभिनंदन. पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नन अदर दॅन एकमेव ज्याने नाबाद खेळी केली 34 धावांची तो रक्षित, आणि 1 गडी बाद केला रक्षितला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन रक्षित, कॉंग्रॅच्युलेशन. बघूया रक्षित आता ज्यांनी चांगली खेळी केली सुरुवातीला येऊन त्याची निवड, सिलेक्शन फॉर द मॅन ऑफ द मॅच. यानंतरचा सामना विसरू नका. यापता येईल व्हाईट टायगर, सफेद वाघ